वेलकम टू अनदर एपिसोड डोपामाइन वर्सेस इथिक्स. आज आपल्या सोबत आहेत ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतो आणि ज्यांचा आवाज नक्कीच मंत्रमुग्ध करणारा आहे. आणि नवरात्रीचे काही दिवस आणि गणपतीचे काही दिवस हा तर आपल्याला हा हमखास आवाज नक्कीच येतो, पण त्या आवाजामागचा चेहरा जो आहे तो आज आपल्या पॉडकास्टच्या थ्रू आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सरांनी अगदी काही अवधीतच आम्हाला होकार दिल्यामुळे आजचा हा पॉडकास्ट होत आहे. तर सर, स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. सर, कसे आहात? मस्त एकदम. आपण मस्त. म्हणजे सर, ॲडव्होकेट ते मूर्ती अभ्यासक हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाबद्दल तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू शकाल का? मुळात ॲडव्होकेट ते मूर्ती अभ्यासक असा म्हणजे उलटसुलट किंवा इथून तिथं असा प्रवास नाही. हे दोन्ही प्रवास खरं तर पॅरललच झालेले आहेत. म्हणजे वयाच्या जवळपास 16व्या वर्षी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं जे नवरात्र आहे त्या नवरात्राचं थेट प्रक्षेपण आणि त्या प्रक्षेपणात निवेदक म्हणून काम करण्याची संधी मला जवळपास 10वी पास झाल्यावरती लगेचच मिळाली, जगदंबेच्या कृपेने मिळाली म्हणा. आणि तेव्हापासून मंदिर मूर्तीशास्त्राचा अभ्यास एका बाजूला सुरू राहिला आणि त्यानंतर मग 10वी 12वी झाल्यावरती लॉ. त्यामुळं या दोन्ही क्षेत्रात एकाच वेळेला जगदंबेनं उभा केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं मूर्तीशास्त्र अभ्यासक ते ॲडव्होकेट असा विषय नाही किंवा ॲडव्होकेट ते मूर्तीशास्त्र अभ्यासक नाही. ही दोन्ही क्षेत्र जणू देवीनं समांतरच ठेवलीत आणि त्या समांतर क्षेत्रानंच काम चालत राहिलेलं आहे. सर, मूर्ती अभ्यासक याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकता का, की याचं काय स्वरूप आहे? मूर्तीशास्त्राचा अभ्यास म्हणजे अगदी आता हल्ली बरेच जण हा अभ्यास करतायत. माझं तसं खरं म्हणायला गेलं तर या विषयातलं मूर्तीशास्त्र अभ्यासक किंवा पुरातत्व विद्या या विषयातलं माझं ऑफिशियल असं किंवा अधिकृत एखादी डिग्री किंवा काही नाही. जे झालं ते आवड म्हणूनच केलं. आणि या विषयाचा अभ्यास करताना नेमका आधार काय होता तर कोल्हापूर किंवा आपला एकूणच जिल्हा हा मंदिरांच्या बाबतीमध्ये प्राचीन वास्तुवैभवाच्या बाबतीमध्ये एक समृद्ध जिल्हा आहे. आणि मंदिरशास्त्रातली मूर्तीशास्त्रातली अनेक उदाहरणं जी अभ्यासकांना फक्त त्याची साहित्यिक माहिती फक्त असते, म्हणजे संदर्भांची माहिती असते, ती प्रत्यक्षात बघायला मिळणारं गाव म्हणजे आपलं कोल्हापूर आहे. आणि मी उमाकांत राणींगा आता ज्या ज्येष्ठ अभ्यासक आहेत त्यांच्याबरोबर मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला एक लक्षात आलं की एकाच वेळेला आमचं प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल या दोन्ही विषयाचं इथं अध्ययन व्हायला लागलं. म्हणजे ज्या वेळेला आम्ही एखादी मूर्ती बघायचो तर तिचा संदर्भ ज्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतो ते ग्रंथही बघायला मिळायचे. मेजर जनरल SP थोरात साहेबांची जी ग्रंथसंपदा होती ती सुदैवानं आमच्याकडे आलेली आणि त्यामुळं हे सगळं समांतर एका बाजूला बघायला मिळत असल्या कारणानं खूप आनंददायी असं काम या निमित्तानं उभं करता आलं किंवा उभं होत गेलं असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. जसं सरांनी सांगितलं तसं कोल्हापूरला इतिहास म्हणजे प्राचीन कालापासूनचा जो इतिहास आहे तो आपल्याला लाभलेला आहे. त्याच इतिहासामध्ये आपल्याला दक्षिण काशी जसं आपल्या मंदिराला संबोधलं किंवा कोल्हापूरला संबोधलं जाते, तर याच्या मागचं हे नाव पडण्याच्या मागचं किंवा ह्या शब्दामागचं जे गुढ लपलेलं आहे ते आज तुम्ही सांगू शकता का सर? मग दक्षिण काशी आता आपण जर विचार केला तर अनेकांचा अनेक मतप्रवाह आहेत की ही ग्रंथ किंवा या ग्रंथातलं हे जे महात्म्य आहे हे महात्म्य खरं आहे का खोटं आहे का याच्या पलीकडे जाऊन आपण जर एक विचार केला तर करवीर क्षेत्र म्हणजे आज आपण ज्याला पूर्ण करवीर क्षेत्र म्हणतो त्याची सीमा पूर्वेला औरवाड, आग्नेयेला खिद्रापूर, दक्षिणेला येळूर, त्यानंतर नैऋत्येला संकेश्वर, पश्चिमेला पश्चिमेला आपलं बाजार भोगाव, वायव्येला वाटेगाव, उत्तरेला आपला कृष्णांचा रामेश्वर, बहेरामेश्वर, त्यानंतर ईशान्येला हरिपूर संगमेश्वर अशी जी अष्टमहालिंगांची जी आपली बाहेरची सीमारेष आहे तर त्यातलं हे करवीर क्षेत्र. आणि या करवीर क्षेत्रात असणारी अनेक मंदिरं जी काशी क्षेत्रात सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर मणिकर्णिका हे तीर्थ जसं करवीरात आहे, म्हणजे आज करवीर निवासिनीच्या बाजूला त्याचं उत्खनन सुरू आहे, जे कालौघात लपलं होतं ते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती मणिकर्णिका जशी कोल्हापुरात आहे तशीच्या तशी ती काशीत आहे. कोल्हापूर पासून जितक्या अंशामध्ये वाडी रत्नागिरीवरचा देव ज्योतिबा अर्थात केदारनाथ आहे तितक्याच अंशामध्ये काशीपासून केदारनाथ आहे. म्हणजे त्याचबरोबर काशीपासून जितक्या अंशामध्ये प्रयाग आहे तितक्याच अंशामध्ये कोल्हापूरपासून चिखली प्रयाग आहे. थोडक्यात काशीची एक मिरर इमेज म्हणावं तसं कोल्हापूर आहे. फक्त फरक इतकाच आहे की काशीची गंगा उत्तरेहून दक्षिणेला वाहते, कोल्हापूरची गंगा अर्थात पंचगंगा ती दक्षिणेहून उत्तरेला वाहते.
या एकाच फरकाचा जर बघितलं तर करवीर आणि काशी एकमेकाच्या आरशातल्या प्रतिमा वाटाव्यात, प्रतिबिंब वाटावेत अशी ही सुंदर रचना आहे. म्हणून याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा भाग असा आहे की ही महात्म्यांचं एका अर्थानं जर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अनेक स्थल महात्म्य, अनेक क्षेत्रांचा, दक्षिण काशी म्हणून अनेक क्षेत्रांचा गौरव केलेला बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला कधी गोकर्ण महाबळेश्वरचा असेल, वाईचा असेल, अनेक क्षेत्र स्वतःला काशी तुल्य मानतात. पण जवा आगळी काशी म्हणजे एका जवसभारानं श्रेष्ठ अशी काशी म्हणून जी कोल्हापूरची ओळख आहे ती याचसाठी आहे की या काशीमध्ये असणारी अनेक दैवत या करवीर क्षेत्री आहेत. आणि त्यामुळंच हे करवीर क्षेत्र काशीच्या पेक्षा सुद्धा जवभाराने श्रेष्ठ आहे ही एक समजूत लोकमानसामध्ये. आणि ही सगळ्यात महत्वाचं, ही स्थलपुराण ज्या वेळेला लोकांपर्यंत भाषांतरित करून पोहोचवली गेली त्यावेळेचा काळ जर विचारात घेतला तर तो काळ अंधाधुंदीचा काळ होता. बऱ्याच ठिकाणी आक्रमणांची वगैरे होती. त्यावेळेला मंदिरांबद्दलची अस्मिता जपण्याचं महत्वाचं काम या क्षेत्र महात्म्यांनी केलं. आणि त्यामुळं आजही या करवीर काशीचं महात्म्य अजूनही टिकून आहे. सरांनी अगदी योग्य सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलंय. सर, जसं तुम्ही म्हटला की पुरातन काळापासून रचना या आहेत, तसंच मंदिर, महालक्ष्मी मंदिर किंवा ज्या मंदिर आहे ह्याच्या बाबतीमध्ये काही थोडे घोड गैरसमज किंवा समज आहेत. तसंच सर्वात मोठा गैरसमज किंवा समज आपण म्हणू शकतो तो म्हणजे आपले मंदिर, महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर याची रचना, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचं जे मंदिर आज आपण पाहतो ते चालुक्य, शिलाहार, यादव अशा 3 राजांच्या राजवटीमध्ये बऱ्यापैकी त्याचं बांधकाम झालं. नंतरच्या आक्रमणांच्या काळामध्ये ते थांबलं. पण नंतर परत छत्रपतींच्या काळापासून म्हणजे करवीर छत्रपती संभाजी दुसरे यांनी करवीर निवासिनीची पुनःप्रतिष्ठा केल्यानंतर 26 सप्टेंबर 1715ला पुनःप्रतिष्ठा झाल्यानंतर जगदंबेचं जे काही या क्षेत्रातलं वैभव आहे ते वाढत गेलेलं आहे. तर या मंदिराबाबतीत एक मोठा समज म्हणा की हे मंदिर राक्षसांनी बांधलं, तर खरं तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे या 3 राजांच्या राजवटीमध्ये हे मंदिर उभारलं गेलंय. पूर्वी असं सुंदर काम माणसाच्या हातून होणारच नाही इतका आपल्याकडच्या लोकांचा आत्मविश्वास कमी झाला होता की हे आपल्याच पूर्वजांनी केलंय याच्यावरचा विश्वास कदाचित त्यांचा गळून पडला होता. आणि म्हणून मग हे कर्तृत्व राक्षसांच्या नावावर दिलं. पण वास्तविक हे मंदिर आपल्यासारख्याच हाडामासाच्या माणसांनी बांधलंय आणि त्याचे पुरावे सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला मिळून येतात. दुसरा महत्वाचा गैरसमज म्हणूयात की करवीर निवासिनीच्या मंदिराचे खांब मोजता येत नाहीत. आता ही किंवा तो खांब मोजण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य आहे त्याला मृत्यू येतो वगैरे, ही समजूत एक 40-45 वर्षापर्यंत म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा लाईट्स नव्हत्या, विद्युत दिवे नव्हते तेव्हापर्यंत ठीक होते. कारण असं होतं की अंबाबाईच्या मंदिरामधल्या खांबांची जी रचना आहे ती आपण जशी अंदाज करू तशी नाहीत. म्हणजे नवख्या माणसाला थोडक्यात दुर्योधन जसा मयसभेमध्ये गोंधळून गेला होता तशी त्याची अवस्था होती की जिथं खांब आहे वाटावं तिथं म्हणजे मोकळा असतं आणि जिथं मोकळा असेल असं वाटतं तिथं खांब असतो. त्यामुळं नवख्या माणसाला हे खांब लक्षात यायचे नाहीत. त्यामुळे खांब मोजताना कधी कधी खांबाशी टक्कर व्हायची आणि म्हणून मग कपाळ मोक्ष होतं वगैरे समजत आहे. पण आज मंदिराचा आर्किटेक्चरल प्लॅन उपलब्ध आहे. साधारणपणे 160हून अधिक खांबांची त्याच्यामध्ये संख्या नोंद आहे. तर आपण ज्या वेळेला नवी पिढी म्हणून आपण या मंदिराकडे पाहतो त्यावेळेला या सगळ्या समजुतींना वेळात न काढता त्याच्या मागचा तर्क काय असेल याचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की पूर्वजांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीनं बरोबर होतं पण त्याचं खरं उत्तर हे असं आहे. बरोबर आहे सर. आणि अगदीच गैरसमज माझा पण जो होता तो क्लिअर झालेला आहे. सर, जसं मंदिर वास्तुरचना यावर आपण बोलतोय त्याचप्रमाणे एक आत्ता प्रश्न नवीन इंस्टाग्राम असू दे किंवा सोशल मीडिया असू दे याच्यामधून बाहेर येतोय, तो म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी की अंबाबाई, या प्रश्नाचं सर तुम्ही उत्तर काय सांगाल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमच्या माध्यमातून किंवा या टॉक शोच्या माध्यमातून मी कितव्यांदा देतोय हे मला नाही माहिती, पण झालंय असं की सगळ्यात सोपं, अनेक दैवत अखंड महाराष्ट्रात आहेत. पंढरपूरचा पांडुरंग असेल, वाडी रत्नागिरीवरचा ज्योतिबा असेल, जेजुरीवरचा खंडोबा असेल, सौंदत्तीची रेणुका असेल, या सगळ्या देवतांना एक नाव आहे ते पुराण ग्रंथातलं आणि एक नाव आहे ते लोकाचारातलं. पुराण ग्रंथातली नावं या प्रत्येक देवतेची वेगळी आहेत. वाडी रत्नागिरीचा देव ज्योतिबा अर्थात केदारलिंग, पण त्याच्या सगळ्या कागदपत्रावरती नाव केदारलिंग येतं, पण आपण मात्र म्हणताना ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणतो. मार्तंड भैरव देवस्थान ट्रस्ट असं खंडोबाच्या देवस्थानचं अधिकृत नाव आहे, पण आपण मात्र त्याला खंडोबा म्हणतो.
सौंदतीच्या रेणुकेला आपण यल्लमा म्हणतो, पण तिच्या कागदपत्रावरती नाव रेणुका येतं. त्याशिवाय पंढरपूरचा पांडुरंग, त्याचं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नाव आहे, पण आपण त्याला पांडुरंग म्हणतो, विठोबा म्हणतो, काही म्हणतो. या देवतांच्या बाबतीत कुठंच वाद नाही. वाद फक्त करवीर निवासिनी बाबतीत होतो. याचं कारण असं की लोकांच्या डोक्यात एक आहे की महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी आणि अंबाबाई म्हणजे शिवाची पत्नी. आता महालक्ष्मी ही ना विष्णू पत्नी आहे ना शिवपत्नी आहे. कोल्हापुरात जिचं मंदिर आहे, हातामध्ये माळुंग, गदा, ढाल, पानपात्र, माथ्यावरती सयोनी लिंग, नाग आणि पायाजवळ वाहन असलेला सिंह, हे जे वर्णन आहे ते जगदाद्य शक्तीचं, आदिशक्तीचं हे मूर्ती वर्णन आहे. आणि या आदिशक्तीला विश्वाची निर्मिती करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. जिनं महाकाली महासरस्वतीला प्रगट केलं, अशी आदिशक्तीचं जगभरात एकमेव मंदिर आपल्या कोल्हापुरात आहे. तिचं दुर्गा सप्तशतीतलं नाव महालक्ष्मी आणि म्हणून तिला महालक्ष्मी. अजूनही ज्या वेळेला शुक्रवार पालखीच्या वेळेला चोपदार ललकारी देतात त्यावेळेला श्री महालक्ष्मी अशी ललकारी देतात. शिलालेखांमध्ये तिचा श्री महालक्ष्मी म्हणून उल्लेख येतो. तो विष्णुपत्नी म्हणून नव्हे, तो आदिशक्ती म्हणून. आणि त्याच वेळेला आपण मात्र सगळेजण तिला आई अंबाबाई म्हणतो, कारण अंबा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे आई. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईचं नाव न घेता तिला आई म्हणतो, मम्मी म्हणतो, जे काही आपल्या पद्धतीने म्हणत असतो, त्या सगळ्यामध्ये आईला हाका मारणे, आईला बोलवणे एवढा उद्देश असतो. त्याप्रमाणे अंबा म्हणून ही जगदंबा. तर त्याचबरोबरीनं आपल्याकडे मराठीशाहीमध्ये मोठ्या स्त्रियांच्या नावापुढे जसे बाई हे उपपद लागतं, जिजाबाई, येसूबाई, जगदंबे पुढे लागलेलं उपपद म्हणून ती अंबाबाई. त्यामुळे तिला शिवपत्नी ना विष्णुपत्नी, तुम्ही दोन्ही नावाने हाक मारलं तर त्याच आदिशक्तीला नमन केलं जातं. फक्त एकच आहे की ती ना शिवपत्नी आहे ना विष्णुपत्नी आहे, ती या जगाची निर्माण करणारी आदिशक्ती देवता आहे. माझा पण जो समज इतक्या दिवस होता तो सर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने समजावून सांगताय. सर जसं तुम्ही म्हटला की देवीच्या डोक्यावर नागाचं स्वरूप असणार आहे, मध्ये काही दिवसांपूर्वी रासायनिक प्रक्रिया झाली, त्याच्यामध्ये तो थोडासा पुसट झालाय, तर त्याच्या मागे ती रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचं होतं का? त्यामागचं कारण काय तुम्ही आम्हाला सांगू शकता का? खरं तर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची मूर्ती ही बऱ्याच काळापासूनची जीर्ण मूर्ती आहे. हा विषय तसा थोडासा नाजूकच आहे, पण त्याच्यामध्ये 1955 साली 20 सालापासून जवळपास त्या मूर्तीची झीज सुरूच आहे. तर 55 साली पुरीपीठाच्या शंकराचार्यांच्या आधिपत्याखाली देवीचा वज्रलेप केला गेला. त्यावेळेला मस्तकी नाग वगैरे घडवला गेला. तो कालांतरानं पुन्हा पुसट झाला आणि संवर्धन प्रक्रिया ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे साधारणपणे 1999 पासून ही करवीर निवासिनीची वज्रलेप प्रक्रिया ही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकली होती, कारण अनेक त्याला मतमतांतर होती. त्या सगळ्यांनी शेवटी जगदंबेसाठी एकमत स्वीकारून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून मूर्तीचं संवर्धन केलं. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की ते संवर्धन ही तितकं व्यवस्थित झालं असावं असं वाटत नाही, कारण पुन्हा 2015 नंतर लगेचच गेल्या वर्षी पुन्हा संवर्धनाची आवश्यकता भासायला लागली 22 सालापासून. तर मूर्तीच्या संवर्धन प्रक्रिया ही मूर्तीच्या जतनासाठी जरी गरजेची असली तरी 1997 सालापासून या मूर्तीवरचा स्नान अभिषेक हा मूर्तीची झीज थांबवण्यासाठी बंद केला गेला. हे कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार सगळ्यांनी साकल्यानं आणि सगळ्यात महत्वाचं आपले सगळे अहंकार, सगळे तत्व सगळं बाजूला ठेवून केवळ एक जगदंबा, एक आई म्हणून तिचा विचार जर आपण केला तर या बाबतीत एक चांगला निर्णय नक्कीच आपल्या सगळ्यांना घेता येईल. अगदी योग्य सर. तुमची माहिती आमच्या ऑडियन्सला आणि खास करून मला खूप लाभदायक ठरणार आहे येणाऱ्या काळात. अजून एक प्रामुख्याने प्रश्न जो सर्वसामान्य माणसांना पडतोय की महालक्ष्मी मंदिरामध्ये जी दर शुक्रवारी जी पालखी आपण पाहतो तर त्या पालखी मागचं काय इतिहास आहे? त्याला इतिहास म्हणण्यापेक्षा प्रत्येक देवतेचे स्वतंत्र असे राजोपचार असतात. म्हणजे करवीर निवासिनी ही तर करवीर संस्थानची सुद्धा अधिष्ठात्री देवता असल्याप्रमाणे, कारण करवीर छत्रपतींनी आतापर्यंत जो लवाजमा आहे तो नंबर 1चा लवाजमा करवीर छत्रपतींनी स्वतःबरोबर जगदंबेलाही दिलेला आहे. फक्त देवीचा चोपदार, हवालदार आणि पट्टेवाला ही 3 माणसं वेगळी असतात. बाकी छत्रपतींच्या लवाजम्यातला सगळा लवाजमा त्यांना असतो. तर त्या अनुषंगानं दर शुक्रवारी करवीर निवासिनीची मंदिर परिक्रमा या निमित्तानं होते. आणि या मंदिर परिक्रमेचं एक वैशिष्ट्य असं आहे की शुक्रवार असतो, गर्दीचे दिवस असतात, त्या दिवशी भक्ताला देवळात येऊन दर्शन घेता आलं नाही तर त्याला दर्शन द्यायला बाहेर पडणारी ही जगदंबा आहे. म्हणजे अगदी समजा काही वेळेला अशा अडचणी उद्भवतात की आपण मंदिरात जाऊ शकत नाही, त्यावेळेला सुद्धा जर तुम्हाला तुमच्या दर्शनाचा, शुक्रवारच्या दर्शनाचा नियम चुकवायचा नाहीये तर तुम्ही घाटी दरवाजाला जाऊन, म्हणजे घाटी दरवाजाच्या परिसरात काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जरी जाऊन उभारलात तरी देवीच्या वेळेला अगस्त्याच्या दीपमाळेला प्रदक्षिणा घालायला लागते, अगस्त्य लोपामुद्रेच्या, त्यावेळेला तुम्हाला तिथं दर्शन घडतं. म्हणजे
तुम्हाला तिच्या दर्शनापासून वंचित ठेवू नये म्हणूनच की काय हा पालखी परिक्रमेचा सोहळा दर शुक्रवारी, त्यानंतर अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या 5 पौर्णिमा, चैत्रातला रथोत्सव या निमित्तानं संपन्न होत असतो. नवरात्रात तर 9 दिवस पालखी असतेच, म्हणजे वर्षातले 52 शुक्रवार त्यातला एखाद दुसरा शुक्रवार नवरात्रात जातो. नवरात्राचे 9 दिवस, 5 पौर्णिमा आणि चैत्राची पौर्णिमा अशा जवळपास म्हणजे 52 आणि 9 म्हणजे 61 आणि हे 5 म्हणजे साधारणपणे 66-67 वेळा अंबाबाईचा पालखी सोहळा वर्षातून साधारणपणे होत असतो. त्या प्रत्येक वेळेला तोच क्रम असतो. उत्तर दरवाजातून अंबाबाई बाहेर येते, प्रदक्षिणा करते, अगस्त्य दीपमाळेला प्रदक्षिणा करते, सदरेवरती येते, तोफेची सलामी होऊन देवी आत जाते. तर हा सोहळा म्हणजे भक्तांवरती केलेली जगदंबेची कृपा की तिच्या दर्शन भक्तांना सहजरीतीने घडावं यासाठी केलेली पूर्वोपचारातली योजना आहे. सर, जसं तुम्ही आता आम्हाला सांगितलं की शुक्रवारचा वार असू दे किंवा जे नवरात्रीतले हे आहे पालखी आहे, पण आता एक पर्यटक असू देत किंवा सर्वसामान्य कोल्हापूरची जनता यांना जर महालक्ष्मीचं योग्य वेळी दर्शन घ्यायचं असेल, असं आपण म्हणू शकतो की ही वेळ योग्य आहे आणि ह्या वेळेत जास्त लाभदायक होईल, असं आपल्याला काय सांगू शकता येईल का? मुळात करवीर क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे काहीतरी नियम असतात. म्हणजे आपण काशीला गेलो तर काशीला गंगा स्नान करतो, गैला श्राद्ध करतो, तर किंवा तिरुपतीला गेलो तर आपण मुंडन करतो. तसं या क्षेत्राचा एकमेव नियम आहे तो म्हणजे अंबिकेचं दर्शन आणि अतिथीला भिक्षादान. आणि वैशिष्ट्य कोल्हापूरचं असं आहे की पहाटे 4:45ला देवीचं दार उघडल्यानंतर रात्री शेजारतीपर्यंत आई आपल्याला दर्शन द्यायला अखंडपणानं उभी असते. बरं, ह्याच्यामध्ये आणखी एक गमतीचा भाग असा आहे की इतर ठिकाणी गाभाऱ्याजवळ गेल्याशिवाय किंवा गाभाऱ्याच्या चौकटीपर्यंत पोहोचल्याशिवाय दर्शन होत नाही. पण या करवीर मंदिराचं दर्शन इतकं सहज, सोपं आणि सुलभ मंदिर रचनाशास्त्रज्ञांनी ठेवलेलं आहे, पूर्वीच्या शिल्पींनी ठेवलेलं आहे की अगदी तुम्ही महाद्वारात जरी उभारलात तरी सुद्धा अंबाबाईचं दर्शन अतिशय सहजपणानं तुम्हाला होतं. आणि हीच एका अर्थानं कृपा आहे की या म्हणजे लाभदायक म्हणायला गेलं तर तुम्ही कधीही जा, तो शेवटी आई आहे आणि आईची भेट ही अखंड कधी घ्यावी त्यावेळेला ती लाभदायकच असते. त्यामुळे विशेष असं नाही, पण तरी सुद्धा करवीर महात्म्यातल्या उल्लेखाप्रमाणे कार्तिक, अश्विन आणि कार्तिक हे करवीरातल्या दर्शनासाठी महत्वाचे मानले जातात. पण ज्या वेळेला थोडक्यात काय तर ज्या वेळेला आईचं दर्शन होईल तो दिवस सणाचा असं म्हणून आपण जर दर्शन घेतलं तर तो कधीही लाभदायकच ठरणार आहे. जसं आता तुम्ही म्हटला की लाभदायक आणि ह्या काही गोष्टी आल्या, तशाच नवरात्रीतले 9 दिवस याच्या मागे म्हणजे जे आपल्या इथे शक्तिपीठ आहेत यांचा काय उल्लेख आहे इतिहासामध्ये आणि त्यांना ते एवढं अनन्यसागर महात्म्य का लाभलेलं आहे? करवीर शक्तिपीठ असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर शक्तिपीठ देवता, तर या शक्तिपीठ देवतांच्या बाबतीमध्ये करवीराचा उल्लेख कुलचूडामणी तंत्रामध्ये असा येतो की करवीरे महिषमर्दिनी, कोल्हापूरमध्ये देवी महिषमर्दिनी नावाने विराजमान आहे. मग अनेक ठिकाणी शक्तिपीठ देवतांचे काय अवस्था आहे तर एक क्षेत्र देवता असते आणि त्याबरोबर एक शक्तिपीठ देवता असते. आता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही आदिशक्ती आहे. सतीच्या अंगाच्या विभाजनातून, सतीच्या देहाच्या विभाजनातून शक्तिपीठांची निर्मिती झाली. ही शक्तिपीठांची निर्मिती होण्यापूर्वी जी आदिशक्ती आहे ती या करवीरात विराजमान आहे. मग तिच्या तेजामुळे या ठिकाणी सतीचे त्रिनेत्र आकर्षिले गेले आणि इथं शक्तिपीठ स्थान निर्माण झालं. ती शक्तिपीठ देवता म्हणजे अंबाबाईच्या बाजूला असलेली महाकाली, ती चतुर्भुजा महिषासुरमर्दिनी रूपामध्ये. आणि त्यामुळं नवरात्रातल्या अष्टमी तिथीला अंबाबाई समोरचा जो होम असतो तो खरं तर महाकाली समोर होतो. त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिनेत्रा स्वरूपिणी शक्तिपीठाचा होम हा नवरात्र अष्टमीला महाकाली समोर होत असतो. तर शक्तिपीठ म्हणजे अर्ध पूर्ण असं काही असत नाही. शक्ती शक्ती असते. म्हणजे आपण जसं म्हणतो की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय, तसं ही शक्ती कमी जास्त अशी काही नसते, जी असते ती अखंड असते. त्यामुळे या करवीर क्षेत्राला शक्तिपीठाच्या मालिकेमध्ये एक महत्वाचं स्थान. जसं शक्तिपीठाचं महत्व आहे तसंच आपल्या इथं वाड्यामध्ये तुळजाभवानीचं देवस्थान आहे. तर त्या स्थानाबद्दल आणि तिथं होणाऱ्या जे बकऱ्यांचा बळी त्या 9 दिवसात देतो आपण, तर त्याच्या मागे काय इतिहास आहे? मुळात भवानीचं मंदिर असं ज्यावेळेला आपण उल्लेख करतो तोच थोडासा अर्धवट उल्लेख येतो. प्रत्येकाचं स्वतंत्र आपल्या आपल्या घराचं एक देवघर आहे. तसं छत्रपतींचं स्वतःचं देवघर म्हणजे अंबा देवघर अर्थात भवानी मंडपातली वास्तू. आज आपण ज्यावेळेला भवानी मंडपात जातो तर तिथं आपण काय करतो, पहिल्यांदा आपण भवानी मातेचं दर्शन घेतो. पण त्याच वेळेला जर आपण पाहाल तर भवानी मातेच्या
खालच्या टप्प्यांवरती छत्रपतींच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा चांदीत ओतवलेला आपल्याला बघायला मिळतो. गौरीशंकराची मूर्ती आहे, खानवटकर घराण्यात आलेल्या शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. असे छत्रपतींच्या पूजेतले सगळे देव त्या भवानी मंडपात आहेत, अंबादेव घरात आहेत. आणि त्यामुळं छत्रपतींचं स्वतःचं देवघर म्हणून भवानी मंडपातल्या त्या वास्तूला किंवा त्या स्थानाला महत्व आहे. आणखी या निमित्ताने एक विषयांतर होईल पण तरी सांगतो, आपल्याला प्रत्येकाला छत्रपतींविषयी प्रचंड अभिमान असतो. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपल्या सगळ्या म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये मनातला एक जाज्वल्य कोपरा आहे. पण आपण ज्या वेळेला भवानी मंडपात जातो त्यावेळेला मात्र हा कोपरा कुठेतरी विसरून जातो. त्याचं कारण असं मी म्हणेन, हे कदाचित लागेलही, ज्या सिंहासनावरती छत्रपती विराजमान होतात ते सिंहासन आजही अंबा देवघरामध्ये भवानी मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण विचार करा, रायगडावरच्या सिंहासनावरती समोर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला कोणी सांगायला लागत नाही मुजरा करा म्हणून, पण इथं मात्र सिंहासन समोर असूनही आपण ते म्हणजे आपल्याला माहितीच नाही की ते सिंहासन आहे. आणि त्याच्याही पेक्षा गमतीचा भाग असा की छत्रपती शिवरायांचं वास्तव्य एका किल्ल्यावरती एका स्थानावरती फार काळ झालं नाही. सर्वाधिक काळ जर कुठे झाला असेल तर ते पन्हाळ्यावरती झालं. असं म्हणलं जातं की 4 महिन्याचं वास्तव्य तिथं होतं. तर पन्हाळ्यावरती असलेलं शिवाजी महाराजांचं आसन आज भवानी मंडपात आहे. म्हणजे रायगडावरच्या सिंहासनापेक्षा सुद्धा ज्याला शिवाजी महाराजांचा स्पर्श अधिक लाभला ते आसन आपल्या करवीरात आहे. म्हणजे हे आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळंच करवीरच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये किंवा एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये अभिमानाची जागा म्हणजे अंबादेवघर. राहिला प्रश्न अंबादेवघरातल्या बलिदानाचा, तर मुळातच भवानी ही रणदेवता आहे. आणि रणदेवतेचा तिची उपासना करणारा राजा हा सुद्धा युद्धासाठी म्हणजे अर्थातच आपण जर नवरात्र हा विषय बघितला किंवा नवरात्र हा विधी बघितला तर पूर्वीपासून आपल्याकडे साधारण पद्धत अशी आहे की शिवाजी महाराजांचे मावळे हे काही वर्षभर सैन्यात नसायचे. अक्षय तृतीयेपर्यंत मुलुकगिरी करायची, अक्षय तृतीयेनंतर तलवारी बाजूला ठेवून 4 महिने शेती करायची. ही शेती झाल्यानंतर ती शेती कापणीला येते ती साधारणपणे नवरात्राच्या दरम्यान. आणि त्यावेळेलाच म्हणजे आपल्याकडचा पाऊस थांबत आल्यावरती जी शस्त्र आपण 4 महिने बाजूला ठेवली होती ती घासून पुसून लख करायची. आणि त्या शस्त्रांचं पूजन ज्या दिवशी होतं तो दिवस म्हणजे खंडेनवमी. 4 महिन्यामध्ये आपण युद्धातलं शौर्य विसरलो तर नाही ना हे बघायसाठी ती बलिदानाची पद्धत आहे. ती त्या ज्या घराण्याकडे तिची पूजा आहे, ज्या छत्रपती घराण्यांकडे भवानीची पूजा आहे त्या घराण्यासाठी त्या घराण्याच्या परंपरेसाठी ती निश्चितच योग्य आहे. आता ती खरं खोटं चुकीचं वाईट ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण ती का पडली का पद्धत आली याचा विचार केला तर ती पद्धत योग्य असल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटत नाही की आपण त्याच्यावरती फार टिप्पणी करावी, कारण बलिदान हा विषय फार तरल आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला असं म्हणतो की देवदेवतांसाठी कशाला बलिदान द्यायचं, देवाच्या नावावर हिंसा करायची नाही वगैरे, आपण ज्यावेळेला एकांगी म्हणू, कदाचित माझं मत कोणाला पटणारही नाही, पण त्याच वेळेला मात्र मग आपण कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये चालणारा मांसाहार बंद करू शकणार आहे का? तर याचा किंवा आपल्या नेहमीच्या वागण्यातला मांसाहार बंद करू शकणार आहे का? मग ही जी पद्धत पूर्वापार चालत आली, कारण शेवटी बलिदान जरी देवी पुढे दिलं तर त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करणारी माणसंच असतात. तर ह्याचा विरोध करण्यापेक्षा या प्रथा परंपरा समजून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी ह्या रीतिरिवाजांची सुरुवात कशासाठी केली आणि मग त्यातलं काय टिकवून ठेवता येईल याचा विचार आपण नक्की करू शकतो. नक्कीच सर. सर अजून एक प्रामुख्याने समोर येणारा प्रश्न किंवा मनातली खदखद म्हणता येईल, महालक्ष्मी मंदिराचं जे व्यवस्थापन आहे त्याबद्दल तुम्ही थोडी आम्हाला माहिती, ते कसं होतं? व्यवस्थापन याला खरं तर खदखद म्हणण्यासारखा काही असा प्रश्न नाही, पण व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये कायमच प्रश्न असतो. तर पूर्वी हे व्यवस्थापन करवीर छत्रपतींकडून चालायचं. ते साधारणपणे स्वातंत्र्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना झाली आणि आज या समितीच्या अधिपत्याखाली पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीचा काही भाग, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील जवळपास 3042 देवळांचा समूह या समितीकडे असतो, अधिपत्याखाली असतो. त्यातली 2 मुख्य देवळं म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि वाडी रत्नागिरीचा देव ज्योतिबा. याशिवाय अनेक गावातली छोटी मोठी देवस्थान समितीकडे आहेत. तर या देवळांचं संपूर्ण नियोजन त्यांची मॅनेजमेंट म्हणूया, थोडक्यात व्यवस्थापन म्हणूया, हे या समितीने करायचं. आणि तिथली आतली जी पूजा अर्चा आहे ती पूजा अर्चा तिथले जे परंपरागत पुजारी आहेत तिथं ते करतात. काही मंदिर अशी आहेत, उदाहरणार्थ ओढ्यावरचा गणपती असेल, भिक्षालिंग असेल, तिथं पूर्वापार पारंपरिक पुजारी नव्हते,
तिथं देवस्थाननं नेमलेल्या पुजाऱ्यांमार्फत त्यांची पूजा होत असते. तर थोडक्यात करवीर निवासिनीच्या बाबतीमध्ये विचार केला तर 2 प्रकारानं यंत्रणेचं व्यवस्थापन होतं. गाभाऱ्याच्या बाहेर जे काही असेल ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापन करते आणि देवीच्या नित्यपूजा नित्यार्चा वगैरे जे काही असेल ते पुजारी मंडळी परंपरागत पद्धतीनं करत असतात. तसंच अगदी वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबावरही होत असतं. सर, ज्या पद्धतीने तिरुपतीवरून लोक दर्शनासाठी येतात तसेच नवरात्रीमध्ये शालू जो येतो तर त्यामागे असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही आई अंबाबाईचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ते दर्शन पूर्ण होत नाही तिरुपती बालाजीचं. तर त्याच्या मागे काय इतिहास दडलेला आहे? खरं तर 2 प्रश्न एकत्र आलेत त्यामुळं त्याचं थोडंसं विभाजन करून उत्तर दे. बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं की करवीर निवासिनी अंबाबाई किंवा महालक्ष्मीला तिरुपतीकडून जो शालू येतो तर त्याच्या मागे नेमकं कारण काय. तर बरेच लोक म्हणतात की पत्नी भावानं व्यंकटेशाकडून तो शालू येतो. तर व्यंकटेशाच्या शालूची पद्धत ही मुळात गेल्या 30-35 वर्षात सुरू झालेली पद्धत आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आदिशक्ती, मगाशी आपण जसं म्हटलं तसं दुर्गा सप्तशतीमध्ये महालक्ष्मीनं प्रगट केलं लक्ष्मी आणि ब्रह्मदेवांना, महाकालीनं प्रगट केलं शंकर आणि सरस्वतीला आणि सरस्वतीनं प्रगट केलं विष्णू आणि गौरीला. या 6 जणांचे आपापसात विवाह झाले. ब्रह्मा आणि सरस्वतीनं विश्व निर्माण करायचं, विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि शिवगौरीनं संहार करायचा. ह्यातला जर नातेसंबंध लावला तर विष्णू हे अंबाबाईचे म्हणजे करवीर निवासिनीचे जावई लागतात. तर ज्या वेळेला भृगु ऋषींची ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भृगु ऋषींनी परीक्षा बघण्याच्या निमित्तानं छातीवरती लत्ता प्रहार केला. त्यानंतर पतिग्रह सोडून म्हणजे वैकुंठ भुवन सोडून लक्ष्मी करवीर क्षेत्री आली. तिला एक शोधत येऊन भगवान विष्णूंनी 10 वर्ष इथं तप केलं तरीही त्यांना दर्शन घडलं नाही. म्हणून त्यांना देवीनं महासरस्वतीनं आकाशवाणीनं शेषाचल पर्वतावरती जाण्याची आज्ञा केली. तिथं ते गेले, तिथं त्यांना लक्ष्मीची पुन्हा भेट झाली आणि तिथं त्यांचं वास्तव्य झालं. ते म्हणजे स्थान अर्थात व्यंकटेश किंवा तिरुपती बालाजी. त्यामुळं सगळं काही देणाऱ्या देवाच्याकडं त्याची जी कामना जिथं पूर्ण झाली, थोडक्यात लक्ष्मीला मिळवण्याचा मार्ग या करवीरातच मिळाला, त्यामुळे त्याचीही कामना जिथं पूर्ण झाली त्या जगन्मातेचं दर्शन घ्यावं म्हणून व्यंकटेशाच्या दर्शनानंतर करवीर दर्शनाचा प्रघात आहे. आणि आता एवढं सांगितल्यानंतर नातेसंबंध तरी स्पष्ट झालाच असेल, पण त्यामुळं आजही तिरुपतीवरून जो शालू येतो तो मातृभावनेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सोपवला जातो आणि तो दसऱ्या दिवशी जगदंबेला समर्पित होतो. अगदी सर. सर, अजून एक प्रामुख्याने येणारा प्रश्न म्हणजे समोर समाजातून आता सुरू आहे तो म्हणजे अशी काही प्राचीन मंदिर आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत लोक पोचलेले नाहीत आणि लोकांना त्याची प्रचिती माहिती नाही, अशी काही मंदिरांचे इतिहास व त्यांची नावं तुम्ही सर सांगू शकताय का? मुळात करवीर क्षेत्राच्या बाबतीमध्ये अशी अनेक मंदिरं आहेत आणि प्रचितीचा जर विषय म्हणाल तर प्रचितीचा विषय मी नक्कीच ऑनलाईन बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रचिती, अनुभव किंवा अनुभूती हा अतिशय तरल आणि वैयक्तिक विषय आहे. जर मी एखादी अनुभूती या व्यासपीठावरून सांगायला गेलो तर ती ऐकणारा तितक्याच तरलतेनं ऐकणारा असेल याची खात्री नाही. त्यामुळं अनुभूती ही जाहीररित्या सांगण्यावरती माझ्या दृष्टीनं तरी मला कायम बंधन ठेवलंच पाहिजे आणि ते असावंच. कारण या गोष्टी अर्थातच अशा आहेत की म्हणजे थोडक्यात असं आहे, काही गोष्टी या ज्याचं त्याला समजतात. त्यामुळे अनुभूतीपेक्षा सुद्धा माझं तर म्हणणं आहे करवीरामध्ये मंदिरशास्त्राच्या दृष्टीनं किंवा महात्म्याच्या दृष्टीनं, आता जी महात्म्य ग्रंथात लिखित आहे त्याच्याबद्दल बोलायला मला काहीच हरकत नाही. तर घिसाड गल्लीमध्ये गया गदाधराचं मंदिर आहे ज्याला साक्षात गयेचं पावित्र्य आहे. आपल्या अंबाबाईच्या मंदिरातलं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे जे काशीतुल्य मानलं जातं. मणिकर्णिका आहे, नागनाथासाठी प्रकट झालेल्या दत्तपादुका आहेत, भिक्षालिंग आहे, अशी अनेक दैवत आहेत. म्हणजे इतकं नव्हे तर विवाह जमण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात, पण केवळ दर्शनाने जिच्या विवाह जमतात अशी कात्यायनी करवीर क्षेत्राची दक्षिणद्वार देवता आहे. अनेक गोष्टींसाठी लोक कालभैरवाच्या उपासनेला जातात. चंबुगडीचा सिद्धबटुकेश्वर असो किंवा वाडी रत्नागिरीवरचा काळभैरव असो, रंकभैरव असो, अशी सिद्ध दैवत या करवीर क्षेत्रामध्ये आहेत. त्या प्रत्येकाचं दर्शन, त्या प्रत्येकाचं पूजन याचं एक स्वतंत्र महात्म्य आहे. अशी असंख्य दैवत आहेत, ती केवळ मला वाटत नाही एका पॉडकास्टमध्ये किंवा एका प्रश्नाला उत्तर देताना सांगता येतील.